का वाळूवट लिलावात तिथले ट्रक विदाऊट काटाकरता महाराष्ट्रामध्ये येतात आणि नागपूरच्या दिशेने जातात, पण आरटीओ विभाग ओव्हरलोडवर काहीच कारवाई करताना दिसत नाही. तशा सूचना मागच्या डीपीडीसीच्या वेळेस मी दिल्या होत्या आणि परत एकदा मी त्यांना सांगतो की खरं तर इंटरस्टेटचं थोडा प्रॉब्लेम येतोच प्रत्येक ठिकाणी, तरी मी आरटीओला सांगून परत कारवाई करायचं. एसपीची टीम जाऊन तुमसरला वाळूघाटांवर कारवाई करते. काल 12 टिप्पर पकडण्यात आले आहेत. स्थानिक पोलीस स्टेशन आणि तहसील प्रशासनाची का बरं कारवाई करत नाही? त्यांनी पण कारवाया सातत्याने चालूच असतात त्या, पण आता शेवटी गुन्हा असा असतो की पोलिसांनी कितीही कारवाया केल्या तरी गुन्हेगार नवीन नवीन तयार होतच असतात. त्याच्यामुळे या कारवाया चालूच राहतील आणि जसं जसं हे घडत जाईल तसं तशा कारवाया करतच राहतील. ही गोष्ट खरं आहे. इंटरस्टेट ज्या आत्ताच मी सांगितलं वाढतं ट्रान्सफर जे होत असते त्याच्या अनेक अडचणी येत आहे, पण आता आपलं वाढतं नवीन धोरण आदरणीय महसूल मंत्री तयार करत आहे. त्याच्यामध्ये या गोष्टीचा सगळा समावेश केला जाणार आहे. ही गोष्ट खरी की ते झिरो रॉयल्टीचं पास घेऊन काही करण्याचा प्रयत्न करता ही वास्तविकता मागच्या वेळेस माझ्या निदर्शनास आली, पण नवीन वाढू धोरणामध्ये या सगळ्या गोष्टीचा उहापोह करून एक चांगलं वाढू धोरण आदरणीय महसूल मंत्री आणतात आहे. सर, या असं म्हणता येत नाही आहे एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही आहे असं नाही आहे. असं तर त्याच्यामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते. महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे. फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष लोक असं नाही, सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते. जसं मी सांगितलं गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असतात. त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासन हे कायम करत असतं.